नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी नवीन पर्याय जाणून घ्या सविस्तर। जुनी पेन्शनप्रमाणेच लाभ मिळणार आहे असं मत आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनकरिता नवीन पेन्शनचा पर्याय देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता राज्यातील पेन्शन योजनांमध्ये बदल करून नवीन पेन्शन प्रणाली अंमलात येणार आहे। पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही। पेन्शनचा नवीन पर्याय 1/11/2005 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून अंमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे कोणालाही थकबाकी मिळणार नाही, अशा प्रकारची माहिती राज्य वित्त विभागातील अधिकाऱ्याने दिली। पेन्शनबाबत राज्य शासनाने गठीत अभ्यास समितीच्या अहवालात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व महासंघ, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अनुकूलता दर्शवल्याने सदर पेन्शनच्या पर्यायास सकारात्मक पावले उचलण्यात येणार आहे। जुनी पेन्शनप्रमाणेच लाभ मिळणार। या नवीन पेन्शन सुधारणामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान, अर्जित रजेचे रोखीकरण तसेच गटविमा योजनेची रक्कम मिळणार आहे। तर राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कपाती पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे। तर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल। यावर महागाई भत्ता देखील दिला जाणार आहे। कुटुंब निवृत्ती वेतनाचा मिळणार लाभ। तर कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाच्या वेळी निश्चित होणाऱ्या वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून अदा करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे। कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शनचा पर्याय घेण्याचा पर्याय। राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवीन पर्याय व विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनांचा पर्याय घेण्याबाबत पर्याय असणार आहेत। याकरिता कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे। त्याचबरोबर माहे डिसेंबर 2024 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील एका महिन्याच्या आत एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे, अशी हे वृत्त आहे। परंतु मित्रहो, आपल्याला जुन्या पेन्शनला पर्याय राहू शकत नाही। आपल्याला जुनी पेन्शन जशाची तशी राहायला पाहिजे असं माझं मत आहे। तर तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।